मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। तासगावमध्ये आलेला आहात, कशा प्रकारचं वातावरण आहे आणि आज सभेला आपण संबोधित केलेलं आहे? आज तासगाव इथे वंचित बहुजन आघाडी आणि तसेच स्वाभिमानी विकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचा एक जे पॅनल आहे त्याच्या प्रचारासाठी इथे उपस्थित राहिलो। आपण जर बघितलं तर संजय काका पाटील यांचं जे काम आहे त्या कामाच्या मागे आणि त्यांच्या विकास कामाच्या मागे खूप मोठा असा लोकांचा ओढ आहे आणि त्याचबरोबर खूप मोठा सपोर्ट हा त्यांना तसाही तासगावमधनं नेहमीच मिळत राहतो। त्यांच्याबरोबर आता वंचित बहुजन आघाडीची भर पडलेली आहे आणि ही आघाडी जी झाली आहे ती आत्ता तरी आमच्या सगळ्या सर्वेसप्रमाणे लीडवरती आहे आणि नक्कीच विजय मिळवेल। संजय काकांनी आणलेल्या निधीचा जो मध्यंतरी प्रकार घडला की संजय काकांनी निधी आणला पण इथले स्थानिक आमदार स्वतःची डिजिटल बोर्ड लावून लोकांच्यात गैरसमज घेण्याचा प्रयत्न करतात। काय हे बघा, ज्यांना बॅनर लावायला लागतात त्यांना काम करायची वेळ नाही पडत आणि जी लोक काम करतात त्यांना बॅनर लावायची वेळ नाही आहे। आपण मगाशी बोलताना बोलला की लोकशाहीला धोका आहे, 100 नगरसेवक आत्ताच निवडून आले। निवडणुकीच्या आधी 100 लोक कधी निवडून येतात का? मग जर 100 लोक निवडून आणायचे असेल तर निवडणूक घेण्याचं नाटक तरी कशाला करता? जर 100 लोक एक निवडणूक व्हायच्या 7 दिवस आधी निवडून येत असतील आणि तर मग लोकांच्या मताचा अधिकाराचं काय झालं? लोकांच्या मताचं काय झालं? आणि हा लोकशाहीचा खेळ खंडोबा झालेला आहे आणि तो थांबवण्याची आणि लोकशाहीला वाचवण्याची खरंच महत्त्वाची गरज आलेली आहे। आघाडीचं वातावरण गढूळ झालेलं आहे, त्याबद्दल तुम्ही का वाटता? भाजपचं जे काय वातावरण आहे आता सध्या ईव्हीएम मशीनचा विषय असेल किंवा काय असेल, बिहारची निवडणूक चोरीचा प्रकार असेल, हे बघा, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 76 लाख मतदान हे 5 वाजल्यानंतर झालेलं आहे। आता हे 76 लाख मतदान जे 5 वाजल्यानंतर झालं त्याचा रिटर्निंग ऑफिसरकडे BLOनी रिटर्निंग ऑफिसरकडे आणि रिटर्निंग ऑफिसरनी कलेक्टरकडे ह्याचा अहवाल दिला आहे का? कारण जे 5 वाजल्यानंतर मतदान होतं तेव्हा आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक चिठ्ठी दिली जाते आणि ती जितक्या चिठ्ठ्या वाटल्या जातात त्या चिठ्ठ्यांचा आकडा हा रिटर्निंग ऑफिसरला लिहून घ्यायला लागतो। तर जर 76 लाख चिठ्ठ्या ह्या महाराष्ट्रामध्ये वाटल्या गेल्या असतील आणि त्या 76 लाख चिठ्ठ्या ह्या रिटर्निंग ऑफिसरकडनं कलेक्टरकडे आल्या असतील तर त्याचा पुरावा इलेक्शन कमिशननी तातडीने द्यावा, नाहीतर त्यांनी आम्हाला हा खुलासा द्यावा की हे 76 लाख वाढीव मतदान आलं कुठनं। आणि हा एक महत्त्वाचा प्रश्न राहतो ज्याच्यावरनं लोकशाही धोक्यात आहे, हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो। आणि ह्यालाच जोडून एक जे आज जामनेरमध्ये प्रकार घडला की भाजपच्या लोकांनी दबाव टाकून उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले किंवा त्यांचे उमेदवारी अर्ज बाद करवले आणि त्याच्याचबरोबर जेव्हा निवडणुकीच्या 1 आठवड्याआधी 100 नगरसेवक निवडून येतात तेव्हा लोकशाही आणि लोकशाहीची प्रक्रिया ह्याच्यावरती खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो। आज या ठिकाणी सुजितदादा आंबेडकरांची ह्या ठिकाणी सभा आयोजित केली। 26 तारखेला आम्ही त्यांना सभा मागितली होती, संविधान दिन म्हणून 26 तारीख आहे, पण त्यांना अन्य ठिकाणी जाण्याचं असल्यामुळे त्यांनी 22ला दिली। प्रचाराचा शुभारंभ आज केला त्यांच्या हस्ते। एक देशाला नव्हे जगामध्ये ज्यांचं नाव आहे आणि ज्यांनी संविधान दिलं या देशाला, 12 बलुतेदारांना त्यांनी सगळा कायदा आणि ह्या सगळ्या पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला, अशा पद्धतीनं आज ती मंडळी काम करतायत। सुजातदादांनाही मनापासून तासगावकरांनी पाहण्यासाठी ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली। आम्ही त्यांच्याशी हीच विनंती केली की गट तट पक्ष पार्टी जात धर्म याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि सर्व जातींच्या बरोबर सलोख्यानं राहणारी हे तासगाव आणि तासगाव तालुक्यातली माणसं आहेत। इथं कुठलाही जातीवाद आपल्याला दिसून येत नाही आणि आज यांच्या रूपानं पुन्हा या आघाडीला मोठं बळ मिळालं। उद्या ती जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये सुद्धा निश्चितपणानं राहू। मला या निमित्ताने एवढीच विनंती करायची आहे की लोकसभेला बाळासाहेबांनी विशाल पाटलांना सपोर्ट दिला आणि त्या विजयाच्या सभेमध्ये त्यांनी जी ताकद लावलेली होती त्यामध्ये मला सुद्धा पराभव पत्करावा लागला। एवढी मोठी शक्ती या कुटुंबाकडे आहे। आज पुन्हा आम्ही सगळे एकत्रितरित्या काम करतोय। शेतकरी जनता वंचित या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही हे काम करणार। काका, विकासाचा काय मुद्दा असणार आहे तुमचा? विकास या तालुक्यातल्या जनतेनं पाहिला आहे, पण लोक आज अडचणी आहेत, शेतकरी अडचणीत आहेत। कर्जमाफी ही शेतकऱ्याला मिळाली पाहिजे।
पूर्णपणानं कर्जमाफी झाल्यानंतर हा शेतकरी आणि ही जनता या ठिकाणी उभा राहील. अतिवृष्टी आणि अवकाळी वादळं यामुळे सुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागायतदारांचं आणि शेतकऱ्यांचं. तोही लढा आम्ही यांच्याशी बोललो, तोही लढा लवकर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही उभा करू. या निवडणुकीकडे कसे बघता आणि विजयाची कितपत खात्री? समोर भाजप आहे आणि आमदार सगळे पक्ष आहेत सध्याच्या आमदारावर आणि आपण आघाडी या लोकांच्या जीवावर केलेली आहे. त्यात पाठिंबा आंबेडकर कुटुंबांचा मोठा आहे, तेव्हा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्यामुळे मोठ्या फरकानं आपण या ठिकाणी निवडून येऊ. सध्याच्या आमदाराबाबत इथं तीव्र नाराजी आहे. नुसतं विकासाची कामे होत असताना दिसत नाहीत असं नागरिकांचं म्हणणं आहे. 1 वर्ष झालं ते आमदार झालेले आहेत. थोडंसं वेळ देऊया आणि मग त्यावर भाष्य करूया. ही आघाडी कायम ठेवणार तुम्ही? हो, ही आघाडी कायम ठेवणार. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.